Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. दुसरा सांगितलं घेऊ, इथून पुढे जेव्हा बोललं त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा आहे महत्वाचा, कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा, डोक्यात उजाड पाडू घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही समान नाही. समजा माळ्याचा सगळा दोष आहे का? काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का? ते सगळ्या भाव चालेल धावण्याचे. त्याला म्हशीवरी थोडे दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो, थांबा तो नीट होणार रे, मी नीट व्हायणार रे. मग शरीर मला साथ द्यायला नाही, यांचा दुमता काढायला मेले पक्का. लावले का नाही 150 पावणे 200 कामाला लावले का नाही रे? नुसते तज्ञाला घेऊन कसं देव, याला काय झालं त्याला काय झालं, ते कस काय बसलं हे कस काय बसलं. कुळातच कम घेतले, बिगर कुळाचे कम घेतले, सगळं गॅजेटच कम लावलं. मग मराठीत आत गेले. आत नका तू काय बाहेर तरी कवर तो होय ना, बाहेर तो आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा. इथून पुढं एक देण्यात घ्यायचा घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला की काय करताय चाभऱ्यापणा, हे कशी आपल्या डोक्यात आले. आमच्या ओबीसीवर अन्याय होतो, मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो का नाही? ओबीसीवर अन्याय नाही. याचे लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोनच धरून माघाराला जायचं. ओबीसी इथून पुढे बोलायचं नाही. समजा उदाहरणार्थ इथून पुढं, आता इथून पुढे लक्षात ठेवा, समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ. बाकीच्या नेत्याने काही केलं, बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं? उगाच उगाच सगळ्यांची गिरतो आपण. छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात, बाकीच्या माळी आपली. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय? धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, सगळ्या धनगराचा समान नाही. ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही. त्यामुळे इथून पुढे जो जातीचा बोलल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा, आता ओबीसीत तोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार कुंभार ढोवार काजी असते, धोबी परी नावी जेवढे तेवढे त्या लवकरच उगाच गावासाठी किडे लागलंच काम नाही. आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेते, ही एक लक्षात ठेवा. एक आता चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार आणि सातारा संस्था करायचं सुरू. शांततेनं ऐका, एक 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण. 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ. शांत राहा, लय महत्वाचे विषय. आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला. शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो. आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो. माया नादी लागायचं नाही. तुम्ही 12चे आम्ही 14चे.
भानगडीत पडायचं नाही, शांत राहून द्यायचं. मराठ्याचा असल टाकली फिटली असली चढून दे थोडंफार, पण दुसऱ्याचं जर कोणी असं ना वळवळ करत असं ना घरात घुसवून हाणायची ताकद आहे आमच्या घरात घुसवून. लय सहन केला भाऊ, लय लोकांनी त्रास सहन केला 75 वर्ष माया मराठ्याच्या. तुला काय सांगावं, कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं. बासरे त्याच्यासाठी जेवण नाही. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारदार आमच्या सुद्धा हातात आहे. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे. तुम्ही आमच्या लेकीबाळीला जगू देणार, तुम्ही आमच्या पोराला जगून देणार, तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार, नोकऱ्या खाऊन देणार. माजलात का दादागिऱ्या करून? दादागिऱ्या तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी, आमच्या दादागिरी नाही. आमच्या तुमच्या ताकद आमच्या टंगडीला फिरून दगडा वापरायची तयारी. ते बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको, समाज मोठा आहे, मागा लागला आखडणार नाही म्हणून मी आपला गप 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 घेतोय. हे गोळ गोळ इतर भर मुठ भर नाही तर गोळ 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 गोळ